10 वर्षानंतरचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की 10 वर्षानंतर मी घरात कपडे धुतलेत। हो, हे तेवढंच खरं आहे जेवढं मी बोलते आहे, कारण 10 वर्षानंतर मी कपडे धुतलेत। कारण 10 वर्षापूर्वी जे मी ही वॉशिंग मशीन घेतलं होतं बॉसचं, इतकं बेस्ट आणि इतकं म्हणजे मजबूत होतं की ज्याचा काही हिशोब नाही। त्याबद्दल मी तुमच्यासोबत बोलणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, मी आहे तुमची लक्ष्मी आणि तुम्ही बघत आहात लक्ष्मीचं घर या चॅनलवर आल्याच्या नंतर पटकन सबस्क्राईब करायचं असतं। सो इथे जे होतं, जे मी 10 वर्षानंतरचा जो एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो असा आहे की 10 वर्षापूर्वी जे मी मशीन घेतलं होतं त्यावेळेस मी जॉबला असायची, म्हणजे जॉबला ऑलरेडीच होते मी, आणि खूप हाल व्हायचे आणि खूप त्रास व्हायचा की कसं करायचं काय करायचं। कपडे 2-2, 3-3 दिवस म्हणजे धुतला नाही जायचे, ओले कपडेच धुतला जायचे। मग ठरवलं आम्ही की कामवाली बाई लावायची। मग आम्ही कामवाली बाई लावली, पण कामवाली बाई पण इतकी चढील निघाली का ज्याचा हिशोबाने 1 नंबर कामचोर निघाली। ठीक आहे, आपण असं कोणत्या गरीबाला नाही बोलत, पण लिटरली जे हालतीने माझे केले होते ना त्यावेळेस तेच शेअर करते। कारण अक्षरशः मी जॉबला असायची ना, घरी आली ना कपडे धुवायला, तर घरी फक्त पाण्यात डुबवून पिळून काढायची, म्हणजे इथपर्यंत होती नाही, म्हणजे फक्त पाण्यात टाकायची आणि पिळायची असं करायची। आणि सध्या काय चालू आहे ना, घरामध्ये ना कलरिंगचं काम चालू आहे ना, त्यामुळे प्रचंड असे माझे हाल चालू आहेत। चल ठीक आहे, तिच्याबद्दल आपण नंतर बोलूया। बट त्यानंतर आम्ही ठरवलं की नाही, हे सगळं काय असं होतंय तर मग कपडे पण घाण असायचे, खराब असायचे, वास यायचा, मग कसे कपडे धुवायचे असं व्हायचं। आणि मला खूप त्रास व्हायचा ऑफिसला जायला, पण त्यांना पण खूप आम्हालाही व्हायचं। मग आम्ही ठरवलं की कुणाला जर आपण पैसे देतोय मंथली, जर का 1000-1500 रुपये खर्च होतात, तर का नाही आपण एक वॉशिंग मशीन घेऊ। आणि तेही आम्ही ना EMIs वर घेतलं होतं, ते काय आम्ही कॅश घेतलेलं नव्हतं, कारण तेव्हा आमचा संसार फारच आम्ही नवीन स्ट्रगलमध्ये होतो, नवीन संसार करत होतो, तर अशा काही गोष्टी होत्या। त्यानंतर ह्या मशीनने मला एकही दिवस कपडे धुण्याची गरज पडू दिली नाही। फक्त मी देवाचे कपडेच फक्त धुतलेले, आणि कपडे पिळायची पण गरज पडली नाही मला, कारण माझी मशीनच असं आहे ना की कपडे धुवून आणि पिळायला दोघी पण जातं, आणि देवाचे कपडे एवढे पिळायला लागत नाही, थोडंसं असं कुचकारलं का ते वाळून जातात। तर ही माझी स्थिती होती। आणि गेला हा जो महिना ना माझ्यासाठी इतका खराब गेला ना, मार्च आणि एप्रिल खूप खराब गेलेला हा महिना माझ्यासाठी। मी आजच्या व्लॉगमध्ये सुद्धा हेच बोललेली की मला बराच हा महिना खराब गेलेला। बट इट्स ओके, सगळे दिवस थांबण्यासाठी येत नाहीत आणि सगळे खराब नसतात। तर ह्या महिन्यामध्ये बरेच पोलीस स्टेशन, कोर्ट ह्यांच्या चक्रा पण झाल्या। त्यानंतर घरात विस्कळीत पण सगळं वातावरण झालं, माझं सोनं हरवलं। त्यानंतर तुम्हाला सांगते, कामवाली बाई पण काम सोडून गेली। त्यानंतर कलरिंगचं कामही आम्ही त्याच याच्यात केलं। किराणा सुद्धा मी भरला नव्हता 2 ते 3 महिन्यापासून, 2 महिन्यापासून। तर एप्रिलमध्ये आता हा किती 30ला मी किराणा भरला, तोही शेअर करेल तुमच्यासोबत, काय काय भरला, कसं काय भरला। तर 3 महिन्याचा एका खट्टी मी किराणा काय काय गोष्टी भरून घेत असते तेही शेअर करेल तुमच्यासोबत मी। तर विषय तोच होता की आपण म्हणजे एक 10 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स होता की जे माझ्यासोबत घडलेलं। आणि फक्त नवीन असं की नवीन मेंबर म्हणजे आपलं नवीन एक सदस्य आपल्या घरात आलेलं म्हणजे आमची ही माऊ। आणि त्यानंतर आम्ही फेस्टाईन सुद्धा आणलं, कारण होतात हाल वाटतं, पण मग काही गोष्टी नवीन पण होतात, चांगल्या पण घडतात। तर तुम्ही बघू शकता 3 बादल्या कपडे इथे भरून पडलेत। आणि मी हे सांगितलं नाही तुम्हाला की मी कपडे का धुतले, तेही सांगतो। 10 वर्षानंतर कपडे धुणारे हाताने आता मी कपडे धुवल ना, ती इथंच थांबवलं, आता जाणारच नाही। जोपर्यंत मी आवरत राहील ना तोपर्यंत जाणारच नाही, इथेच फिरत राहील। आंघोळ नाही करत आहे मम्मा, आंघोळ नाही करत आहे, तिला यायचं इकडे म्हणून चाललंय तिचं, आंघोळ नाही करत आहे मम्मा। तर असो, हे आहे माऊचं वागणं। पण
काय झालं ना, माझे जेव्हा कलरचं काम स्टार्ट झालं तेव्हा माझे पिरियड्स पण स्टार्ट झाले आणि मला किचनमध्ये वगैरे जायला अलाउड नव्हतं. म्हणून मग मी हर्षदला बोलले की बाळा झाडांना पाणी घाल, कारण कोरपड वगैरे ब्रह्मकमळ बऱ्याच झाडांना मी इथे लावलेलं आहे, त्यामुळे मला जायचं नव्हतं. मी हर्षदला बोलली की पाणी टाक, आणि पाणी टाकण्याच्या नादात ते मशीनमध्ये पाणी गेलं आणि मशीनचे सगळे जे काय असं ते वायरिंग वगैरे जळून गेलं, त्यात पाणी गेलं. सो हे सगळं काय एक्सपिरियन्स होता आणि फार बॅड गेले 2 महिने. मशीन खराब झालं त्यामुळे मला कपडे धुवायला लागले. ठीक आहे, 2-3 दिवसामध्ये 30 म्हणजे 4थ्या दिवशी मशीन घरी आलं. बट तेव्हा कमीत कमी म्हणजे आज म्हणजे 1 तारखेला मी आणि 30 तारखेला कमीत कमी 5-5 वेळा मशीन लावलं आणि हे सगळं काही काम निपटलं. ठीक आहे, चला, इट्स ओके. मशीनची गोष्ट एक्सपिरियन्स तुम्ही ऐकला. व्लॉग कसा वाटला नक्कीच मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. नेक्स्ट व्लॉग कशावर बनवायचा, कसा आवडेल तुम्हाला बघायला, हेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू. तुमचे पण एक्सपिरियन्स शेअर करत जा. बाय बाय, लव्ह यू.